समजा घरी पाहुणे आले आणि तुम्ही पोहे बनवले. कुणी म्हणालं छान झाले तर पोहे, तर कुणी बोललं तुझ्या हातातच जादू आहे, तर कोण बोललं किती पटकन बनवलेस ग पोहे. पण या सगळ्यांमधून एक जण म्हणाला चव छान आहे पण मीठ थोडं जास्त झालं आहे. आणि मग काय, मीठ थोडं जास्त झालं आहे हे वाक्य आणि हे वाक्य बोलणारा तो व्यक्ती दिवसेंदिवस आपल्या डोक्यामध्ये फिरत राहतो. मग असं का होतं की आपण कौतुक लवकर विसरतो पण अपमान अपमान आपल्या मनामध्ये घर करून राहतो. नमस्कार, मी डॉक्टर हर्षदा सुरेश रणशेवरे आपली डॉक्टर हर्षदा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्या मेंदूमधला एक सर्वायवल ट्रिक, ज्याला सायकोलॉजीमध्ये म्हणतात नेगेटिव्ह बायस. पूर्वीच्या काळात आपले पूर्वज जंगलात राहत होते, तेव्हा कौतुक नव्हतं पण धोके होते. म्हणून मेंदू असा तयार झाला की वाईट अनुभव पटकन लक्षात ठेवा, कारण ते जगण्यासाठी महत्त्वाचे होते. आजही अपमान, टोमणे, टीका हा मेंदूला धोका वाटतात, कारण अपमानामुळे धोका असल्यावर निर्माण होणाऱ्या भावना जसे की दुःख, लाज, राग निर्माण होतात आणि म्हणून मेंदू अपमानाला डीप मेमरीमध्ये साठवून ठेवतो. अपमान झाला की मेंदूमध्ये अमिगडाला नावाचा पार्ट ॲक्टिव्ह होतो आणि तो कॉर्टिसॉल म्हणजेच आपल्या शरीरातील स्ट्रेस हार्मोन रिलीज करतो. म्हणून अपमान फक्त शब्द नसून शरीरासाठी एक स्ट्रेस इव्हेंट असतो. पण कौतुक त्यात धोका नाही, म्हणून मेंदू म्हणतो ठीक आहे, त्याच्याकडे लक्ष देण्याची किंवा तो लक्षात ठेवण्याची गरज नाही. म्हणून लक्षात ठेवा, अपमान लक्षात राहतोय म्हणून तुम्ही वीक नाही, तर तुमचा मेंदू अपमानाला धोका समजून तुमचं संरक्षण करण्यासाठी तो डीप मेमरीमध्ये साठवून ठेवतोय. आणि शेवटी आपण ठरवायचं कोणती गोष्ट मनात ठेवायची आणि कोणती सोडून द्यायची ती. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की शेअर करा, कदाचित कोणाचं तरी मन हलकं होईल. तर भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि निसर्गाची काळजी घ्या. धन्यवाद.